यवतमाळ जिल्ह्यात 6,000 शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं. कापूस, सोयाबीन उत्पन्न कमी झाल्यानं लागवड खर्च निघू शकला नाहीये. अशातच राज्य सरकारनं मदतीची घोषणा जाहीर केली. मात्र अजूनही यवतमाळ जिल्ह्यातील 60,000 शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना 1 रुपयाची मदत मिळालेली नाहीये. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तहसील कार्यालयात पोहोचल्या नाहीत. तलाठी, ग्रामसेवक शेतकऱ्यांना मिळत नाहीत. त्यातच नगर परिषद निवडणुकीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याची ओरड आहे. मी इचुरी या गावचा रहिवासी आहे. जसे इचुरी इथं आहे आणि खरडलेल्या याच्यातले जे पैसे आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी एवढे तातडीचे आदेश देऊनही सुद्धा हे जे तहसीलमधले जे कर्मचारी आहे हे एकही उपलब्ध नाही. मी कमीत कमी 8 दिवस झाले मी कंटिन्यू फिरत आहो आणि हे सगळे इलेक्शन आम्ही इथं आल्याच्या नंतर हे सगळे इच्छे जे कर्मचारी सांगतात की सगळे इलेक्शनमध्ये आमच्या ड्युट्या लावल्या, आम्ही काय करणार. याच्या तातडीनं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे आणि खरडलेले पैसे आम्हा शेतकऱ्या देण्यात यावे, हे जिल्हाधिकारी साहेबांना माझी कडकडीत विनंती आहे. माझी जवळ इजाराला शेती आहे. अतिवृष्टीमुळे पूर्ण होऊन गेलेली आहे. मी 15 दिवसापासून चक्रा मारत आहे. त्यांची ड्युटी लागली म्हणते नगर परिषद इलेक्शनला आणि आम्ही येतो, शेतकरी बांधव फिरतो, दिवसभर वाट पाहतो. पुन्हा आलो का लिंक नाही म्हणतात. तरी कृपया कलेक्टर साहेबांनी याच्यावर लक्ष देऊन शेतकऱ्यांना ताबडतोब न्याय द्यावा. लोकनायक न्यूज